उत्तर प्रदेशातील संभलमधील हिंसाचाराच्या अलीकडच्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश उत्तर प्रदेश सरकारनं दिले आहेत. मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात 4 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश देवेंद्र कुमार अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय समितीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या समितीचे इतर 2 सदस्य निवृत्त IAS अधिकारी अमित मोहन प्रसाद आणि माजी IPS अधिकारी अरविंद कुमार जैन हे आहेत. या समितीनं 2 महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालय आज जिल्हा न्यायालयाच्या 19 नोव्हेंबरच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. याच न्यायालयानं संभलमधील वादग्रस्त जागेचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ जामा मशिदीच्या व्यवस्थापन समितीनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. 19 नोव्हेंबरला दिवाणी न्यायालयानं दिलेल्या संभलच्या जामा मशिदीचं सर्वेक्षण करण्याच्या आदेशानंतर या भागात तणाव वाढला असून या मशिदीच्या जागेवर हरिहर मंदिर होतं असा हिंदू पक्षातर्फे दावा करण्यात आला आहे.